आणि मानाच्या बाप्पांसोबत पुण्यात घरगुती गणपती देखील विराजमान होत आहेत। त्यासाठी बाजारपेठांमध्ये मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली बघायला मिळते। गणेशोत्सवाचा दिवस ज्याची सगळ्यांना उत्सुकता असते, सगळेजण वाट बघत असतात, तो दिवस अखेर उजाडलेला आहे आणि गणपती बाप्पांना घरी न्यायची लगबग जी आहे ती सुद्धा सुरू झालेली पाहायला मिळतेय। प्रत्येकाला आजच्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी न्यायची आहे, तिची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि त्याचा उत्साह, त्याची गडबड जी आहे ती एक प्रकारे सगळीकडे पाहायला मिळतेय। लहान मुलांसह सगळेजण आपापल्या घरी गणपती बाप्पाला न्यायला सज्ज झालेले आहेत। खरं तर अक्षरशः वर्षभर आपण या सणाची वाट बघत असतो। गणपती बाप्पा आपल्या घरी कधी येतात त्याची वाट बघत असतो, त्याची उत्सुकता असते आपल्या सगळ्यांना आणि त्याच गणरायाचं आगमन जे आहे ते आज सगळीकडे महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये होत आहे आणि त्यानिमित्त सगळेजण छानपैकी गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। लहान मुलं खास करून छान छान नवीन कपडे घालून सजून धजून गणपती बाप्पाला घरी न्यायला जी ती आलेली बघायला मिळतात। पुण्यातल्या शिवाजी रस्त्यावरती हा सगळा उत्साह पाहायला मिळतोय, कारण हा एक असा रस्ता आहे जिथे दुतर्फा गणपतीचे स्टॉल लागलेले असतात। रंगीबेरंगी मूर्त्यांनी हा रस्ता अक्षरशः सजून गेलेला असतो आणि त्याच रस्त्यावरती आता आपण आहोत। पुणेकर या रस्त्यावरती आज दिवसभर गर्दी करणार आहेत आपला लाडका गणपती बाप्पा जो आहे तो घरी नेण्यासाठी आणि त्यांचा उत्साह आपण दिवसभर पाहणार आहोत, आपल्या प्रेक्षकांना पण दाखवणार आहोत। कॅमेरामन अमोल गव्हाळेसह भक्ती विसुरे, एबीपी माझा, पुणे।